भूत, हडळ, चकवा. तर आज आपण चकवा ह्याविषयी माहिती बघणार आहे. तर काही दिवस झाले मला सुट्ट्या होत्या, मी गावाकडे गेलतो. थंडीचे दिवस होते. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की काही मुलं आपण एकत्र येऊयात आणि शेकोटी करूया. आम्ही त्यानंतर शेकोटी केली. शाळेच्या मागे आमची इथे एक स्पॉट आहे. तर तिथं सगळ्या मुलांनी लाकडं वगैरे गोळा केली. त्यानंतर शेकोटीला बसले सर्व मुले. तर शेकोटी करत असताना आम्हाला एक आजोबा आले. त्यांना आम्ही अण्णा बोलतो. तर अण्णा आले असताना आम्ही अण्णांना बसवलं. अण्णांबरोबर म्हणलं थोडीसं संवाद करावा. तर अण्णांनी आपल्या खिशातली तंबाखू काढली आणि अण्णा आमच्यासोबत शेकोटी करायला बसले. तर आमच्यातले एक कार्यकर्ता आहे, त्यांना भूतांच्या स्टोऱ्याशी लय खूप म्हणजे आवड आहे. भूतांच्या स्टोरी एकदम त्याला गोष्टी आवडतात भूतांच्या. तर त्यांनी काही 4-5 गोष्टी सांगितल्या भूतांबद्दल, की मी असं-असं ऐकलंय चकव्याबद्दल. त्यांनी सांगितलं, की माझे मित्र बोलतात चकवा असा असतो, तसा असतो. तर आपण आज बघणार आहोत, की चकवा नक्की हा प्रकार आहे काय? तर अण्णांनी आम्हाला असं सांगितलं, की अण्णांकडे भरपूर शेळ्या आहेत. अण्णांची मुलं वगैरे इकडं शहरात आहेत आणि अण्णा गावाकडे त्यांना शेळ्या वगैरे घेऊन दिल्यात. तर अण्णा आणि त्यांची मिसेस गावाकडे सुखरूप म्हणजे एकदम शांती, सुख, समाधानी राहते. तर अण्णा असंच शेळ्यांसाठी गवत म्हणजे लिंबाचा पाला वगैरे आणण्यासाठी फॉरेस्ट एरियात गेले. तर अण्णा फॉरेस्ट एरियात सायंकाळची 6च्या वेळी गेलते. 6च्या वेळी अण्णा फॉरेस्टात गेले असताना अण्णांना असं जाणवलं, की कोणतरी त्यांना महिला आवाज मारतीये. म्हणजे कोणतरी हाळी मारते. त्यांना कोणतरी बोलवते असा अण्णांना भास झाला 2दा-3दा. त्यानंतरनं म्हणजे जसा अंधार पडत गेला, तसा हा आवाज 2दा-3दा असा अण्णांना आला. त्यानंतर अण्णांनी लक्ष दिलं. तर एक त्यांना अशी आकृती दिसली महिलेची अंधारात. तर अण्णांनी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि त्या महिलेविषयी बोलण्याचा प्रयत्न केला. तर अण्णा असे सांगत होते, की खरंच म्हणजे त्यांनी त्या महिलेबरोबर थोडा वेळ असं म्हणजे नाही का बोलले काही शब्द. त्यानंतरनं त्या महिलेने ह्यांना अट्रॅक्ट केलं. जसं अट्रॅक्ट केलं, तसं अण्णा म्हणजे नाही का एकदम असे मनातूनच म्हणजे असे त्यांचं सगळी मानसिकता बदलली. ज्या कामासाठी ते गेलते, म्हणजे शेळ्यांना गवत आणण्यासाठी गेलते, ते काम राहिलं. अण्णा ते सोडून त्या बाईच्या मागे 12 किलोमीटर आमच्या शेजारी एक गाव आहे, तर तिथपर्यंत अण्णा चालत गेले, असं अण्णा सांगत होते आम्हाला. तर अण्णा तिथे चालत गेले असताना त्यांच्या घरी म्हणजे नाही का असं कालवा झाला, की अण्णा गायब झालेत, अण्णा गायब झालेत. रात्रभर अण्णा चालत होते आणि रात्रभर 12 किलोमीटर गावात दुसऱ्या दिवशी अण्णा म्हणजे तिथं पोहोचलेले. तर सगळीकडे गावात म्हणजे सगळीकडे बोबाटा झाला, की असं झालंय, की अण्णा गायब झालेत. सगळी गावातली मुलं, तरुण मुलं वगैरे सगळीजण अण्णांना शोधायला लागली. तर त्यानंतरनं गावातली काही गाड्या आमच्या दुधाच्या कलेक्शनसाठी बाहेर गावी जातात. म्हणजे जशी शेजारपाजारची जी गावं आहेत, छोटी-छोटी वाड्या, वस्त्या जे आहेत, तर अण्णा तिथं म्हणजे तिथं स्टे केलता अण्णांनी एका गावात, उपळवे नावाचं गाव आहे. उपळवे नावाचं गाव आहे. तर तिथं त्यांनी अण्णांनी स्टे केलता. तर काही दुधाच्या कलेक्शनच्या ज्या गाड्या आहेत, तर त्यांना असं म्हणजे गावातल्या मुलांनी सांगितले, की अण्णा रात्रीपासून गायब आहेत. तर अण्णा कुठे दिसले तर सांगा. असं गावातल्या मुलांनी त्यांना सांगितलं. तर गावातली एक गाडी आहे जी दूध कलेक्शन करण्यासाठी उपळवायला गेलती. तर तिथल्या एका वस्तीवरती अण्णा त्यांना दिसले. अण्णा जसे दिसले तसे त्या मुलांनी डायरेक्ट त्यांच्या मुलांना फोन केला. असं-असं सांगितलं, की अण्णा इथं आहेत आणि एका फॅमिलीच्या म्हणजे घरी आहेत, असं आहे, तसं आहे सांगितलं त्यांनी. त्यानंतरनं त्या मुलांनी जी अण्णांची मुलं आणि गावातली मुलं जी आहेत, त्या मुलांनी आणि अण्णांच्या मुलाच्या साहाय्याने ते उपळवायला गेले. उपळवायला गेल्यानंतरनं अण्णाला सुखरूप घरी आणलं. त्यानंतरनं अण्णांना विचारपूस करण्यात आली. तर अण्णांनी ही स्टोरी अशी सांगितली, की म्हणजे नाही का त्यांना चकवा लागलेला म्हणून. तर पहिल्यांदा तर कोण गोष्टी हा विश्वास ठेवत नव्हतं. चकवा वगैरे म्हणजे काय असं असतं. अण्णा मनापासून सांगत होते, की खरंच चकवा मला लागलेला. पण त्यांना सगळ्यांना घरच्यांना वाटत होतं, की म्हणजे नाही का माणूस वयस्कर झालाय, तर ह्या गोष्टी शिकवून म्हणजे विश्वास ठेवत नव्हतं त्यांच्यावरती. तर शेकोटी चालू असताना अण्णांनी आम्हाला स्टोरी सांगून संपवली आणि माझ्या एका मित्राला त्याची स्टोरी सांगायची होती. तर माहोल असा झालता, की काजवे चमकत होते, कुत्रे वगैरे भुंकत होते आणि भीतीदायक वातावरण झालतं. त्यात माझ्या मित्राने त्याच्याबद्दल घडलेला एक इन्सिडेंट सांगितला. तर आमच्या इथे एक रामेश्वर म्हणून एक मंदिर आहे. डोंगर एक छोटा. तर पोरं म्हणजे जातात तिथं ट्रेकिंग करण्यासाठी. तर ती तिथं ट्रेकिंगला गेली असताना
ते सकाळची 8 वाजता ट्रेकिंगला त्यांनी चालू केलं पायथ्यापासून. तर ह्यांनी जाताना काय खायला बिलं नव्हतं नेलं. वरती रानमेवा होता, करवंद वगैरे. तर ह्यांना करवंद खात खात कळलंच नाही की म्हणजे आपण किती वाजता पोहोचलोय वरती. तर हे जेव्हा जात होते तेव्हा ह्यांना जाताना एक वरती आजोबा भेटलेले. आजोबांनी ह्यांना विचारपूस केली, बाळांनो कुठला आहेस काय, म्हणजे नाही का असं नॉर्मली माणूस विचारतच की बाबा कुठला, कुठून आलात, काय आलात. तर आजोबांनी ह्यांना विचारलं, तुम्हाला पाणी हवंय का, आणि कुठून आलाय, काय म्हणजे तुम्ही कशासाठी आलाय. तर पोरांनी आमच्या सांगितलं की म्हणजे मंदिरात पाया पडण्यासाठी आलोय. आणि त्यानंतर ना आजोबांनी ह्यांना पाणी वगैरे देण्याचं विचारलं. पोरं नको बोलले पाणी वगैरे. त्यानंतर पोरं आपल्या आपल्या मार्गाने पुढं मंदिराकडे गेले. त्यानंतर आजोबा मागं 2 शेळ्यांसोबत शेळी चरत बसले. त्यानंतर मंदिरात पोरं गेल्यानंतर पोरांनी शंख वगैरे वाजवायला चालू केलं. शंख वगैरे वाजवल्यानंतर मग पोरांनी जो रानमेवा गोळा केलता, जसं की करवंद, बोर, त्यानंतर काही छोटी मोठी फळं होती, पेरू वगैरे. तर पोरांनी त्या मंदिरात बसून तो पेरू वगैरे खाल्ला. 4 ते 5च्या दरम्यान ह्यांनी जेव्हा ही फळं वगैरे खात होती तेव्हा एकही ढग नव्हता आकाशात. त्यानंतर आकाशात एकदम भरपूर ढग आले, इतके ढग आले की जेव्हा ज्या त्या सिच्युएशनला वाटत नव्हतं पोरांना की इथं पाऊस पडेल, त्या सिच्युएशनला पाऊस पडायला लागला. धो धो एकदम जबरदस्त पाऊस झाला. त्यानंतर पाऊस झाल्यानंतर जिथून हे चढलेले, जिथून ह्यांना रोड सुद्धा गावत नव्हते डोंगरावर चढण्याचे, जो ह्यांनी माणूस नेलता ना चढण्यासाठी, त्या माणसाला तिथले रोड माहित नव्हते. जेव्हा पाऊस पडला, चढताना ह्यांनी बहुत म्हणजे एकदम असं, चढताना ह्यांनी एकदम परिश्रम करून चढलेले. म्हणजे कुठं लाकडं वगैरे धरून वगैरे असं असं चढलेले. येताना ह्याच गोष्टी सगळ्या डिसूर झाल्या पावसामुळं. पाऊस येताना रोड पण घावत नव्हता. जिथून हे चढलेले तिथून मोठे मोठे नालवे वाहत होते पाण्याचे. तर ह्या मुलांना काही समजलं नाही. त्यातली 1-2 जण तर म्हणत होते रेस्क्यू टीम बोल, म्हणजे रेस्क्यू टीमला बोलवा, आम्ही इथून जातो, असं ते सांगत होते. तर हे सगळं झालं असताना त्यातला एक जण, आमचा एक मित्र आहे, तो फॉरेस्ट्रीला होता. त्यांनी ट्रेकिंगचं वगैरे म्हणजे त्यांनी थोडंफार अभ्यास केला होता. तर त्यांनी एक नाईफ आणलेला, चाकू, जो की त्याच्या खिशातच होता. फळं वगैरे कापाय आणल्या. तर त्या भाऊनी आम्हाला रात्री 6 वाजता, त्या मुलांना 6 वाजता पोरांना वरनं म्हणजे खाली उतरू आपण कसल्याही परिस्थितीत, असं पोरांना सांगितलं. आणि पाऊस थोडासा कमी झाल्यानंतर हे सगळे भाऊ खाली उतरायला चालू केलं. ह्यांनी चालू केलं असताना ह्यांना रोडच घावा नाही. ह्यांनी भरपूर शोधला रोड, पण रोड घावला नाही. त्यानंतर असं ह्यांचं ठरलं की ह्यांनी ते म्हणजे जे आलते ह्याच्यातनं करवंदाच्या वेलातनं, ह्यांनी ठरवलं त्यातूनच यायचं आता. ऑप्शन तर तेवढाच होता. त्यानंतर ह्यांनी करवंदाच्या वेलातनं रांगत 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 एक 100 ते 150 फूट रांगत रांगत एरिया पार केला. तो एरिया पार केल्यानंतर पुढे एक दरी होती. तर दरीतनं गाड्यांनी उड्या मारल्या. 20-20 फुटाची दरी होती, तिथनं गाड्यांनी स्लाइड करून उड्या मारल्या. तिथून हे खाली उतरले. त्यानंतर तरी पण ह्यांना रोड गावला नाही. त्यानंतर ह्यांनी हाळ्या मारायला चालू केलं. तर एक मेंढपाळ माणूस चालला होता घराच्या दिशेनं. तर त्यांनी बॅटरीच्या दिशेनं म्हणजे नाही का बॅटरी दाखवत दाखवत ह्यांना खाली उतरवलं. बॅटरी दाखवत दाखवत जेव्हा ह्यांनी खाली उतरवलं तेव्हा ह्यांनी एक धीराचा श्वास घेतला. आणि त्यानंतर ही मुलं सगळी घराकडे आली. घरी आल्यानंतर ह्यांनी घरच्यांना सांगितलं की आम्हाला असं झालं. घरचे तर एकदम टेन्शन मध्ये आलते ह्यांच्या की नक्की एवढा वेळ कशामुळे लागला. घरचे एकदम तापलेले. घरचे हा पोरांना हाणाय उठलेले आणि हे पोरं सांगायचे की आम्हाला चकवा लागलेला. घरच्यांना तर काय खरं वाटत नव्हतं एवढं. पण नक्की चकवा असतोय काय, चकवा हा कन्सेप्ट आहे तरी नक्की काय, ह्याबद्दल आपण माहिती पाहूया थोडी. जसं की जंगलात जर आपण बघितलं तर जंगलात एकमेकांना छोट्या 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 जुळलेल्या वाटा असतात, ज्या की एकमेकांना येऊन पुन्हा पुन्हा मिळतात. तर आपण जर समजा जंगलात गेलो आणि जर त्या वाटात चुकलो आपण आणि आपण पुन्हा 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 त्या पॉइंटला आलो, तर आपल्याला असं वाटू शकतं की आपल्याला चकवा लागलाय. दुसरी गोष्ट की समजा जर एक सरळ रोड आहे, ज्याला दोन्ही साईडनं झाडं आहेत, म्हणजे नाही का सारखी सारखी झाडं आहेत, असा मोठा डिस्टन्स आहे, तर त्या गोष्टीत पण आपल्याला असं वाटू शकतं की हाच पॉइंट, म्हणजे हा पॉइंट आपल्याला रिपीट 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 होतोय असं पण वाटू शकतं. तर माझ्या असं वाचण्यात आलंय आणि काही थ्योरीज पण आहेत की अशा की झाडं सायंकाळच्या वेळेस झोपतात वगैरे असं लोक बोलतात. पण माझ्या असं वाचण्यात आलंय की झाडं जेव्हा सायंकाळच्या वेळी झोपतात तर काही ठराविक झाडं
म्हणजे निगेटिव्ह वाईब सोडतात रात्रीच्या वेळी त्यांच्या संरक्षणासाठी. तर जेव्हा हे निगेटिव्ह वाईब सोडतात तेव्हा जर आपण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो किंवा त्यांच्या एरियात किंवा त्या एरियात जर आपण गेलो आणि त्यांच्या आणि आपली निगेटिव्ह वाईब जर मॅच झाल्या तर आपल्याला असं वाटू शकतं की म्हणजे नाही का आपल्या निगेटिव्ह वाईब्स येऊ शकतात आणि आपल्याला असं वाटू शकतं की चकवा वगैरे लागला. ह्या गोष्टी होऊ शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की चकवा नक्की असतो का आणि खरंच चकवा तुम्हाला लागलाय का. नक्की कळवा.